आम्ही तुझे आभार मानतो प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझ्या नावाला मान महिमा गौरव देत असताना पुन्हा एकदा तुझ्या चरणापाशी लीन आणि नम्र होत असतो. हे बाबा, आमची प्रार्थना तू ऐक आणि मान्य कर. प्रेमळ बाबा, अशाच हजारो वर्षापूर्वी अशाच एका प्रसंगी निकदेम करुशी प्रभू रात्रीच्या प्रसंगी तुझ्याजवळ सार्वकालिक जीवनाची उत्कंठा प्रभू त्यांना बाळगली आणि पुन्हा तीच उत्कंठा आज आम्ही बाळगत असताना या पवित्र मंदिरामध्ये आम्ही हजेरी लावत असताना प्रभू पुन्हा एकदा आम्ही आशीर्वादाचं वाटेकरी होत आहोत. याबद्दल आम्ही खरोखर देव बाप्पा तुझ्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ देतो. लहानशी प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गोड नावात मागतो, म्हणूनच तुम्ही ऐका. सर्वांना सलाम. कसे आहात? खरंच अजून सांगा कसे आहात? तुमचा आवाज येत नाही फॅन. आनंदी आहात? खुश आहात? उपवास आहे म्हणून चेहरा हे करू नका. बाकी पुढचं वचन तुम्हाला माहिती आहे, मला सांगायची गरज नाही. आफ्टर 10 months म्हणजे 10 महिन्यानंतर मी या मंदिरामध्ये पुन्हा एकदा आलेलो आहे. 11 महिने या मंदिरामध्ये देवानं संत थोमाच्या मंडळीमध्ये सेवा करण्याची संधी मला दिली आणि मागील वर्षी मी इथे होतो. सर्वांचं उत्तम प्रेम मला लाभलं आणि तुम्हा सर्व माझ्या आठवणीमध्ये आहे. ठराविक बाकडे मला माहिती आहे, त्या बाकड्यावर कोण कोण बसलेलं असतं, कोण कोण कुठल्या बाकड्यावर आहे. तसंच आहे थोमा मंडळीमधून अजून काहीही बदल नाही. हालेलुया. देवाच्या नावाला मान महिमा गौरव. थोडंसं बोलत राहा. एक पात्री प्रयोग नाही, मी नेहमी सांगतो. थोडं जर तुम्ही बोलले तर मी पण एक 20-1 मिनटं बोलू शकतो. तुम्ही जर काहीच बोलले नाही तर मी 10 मिनिटामध्ये संपवू शकतो. हालेलुया. तर आम्ही आनंदात आहोत, आम्ही सुखी आहोत, आम्ही आशीर्वादित आहोत. आम्ही मजेत नाही आहे. मजा करायला पैसे लागतात, आनंदात राहायला पैसे लागत नाही. आम्ही खुश आहोत. ही देवाची दया आहे का या प्रसंगामध्ये देखील आणि यावर्षी देखील देवबापाने आम्हाला हा उपवास समय दाखवला. सुंदर असं अल्मनक आहे. योहानाचं शुभवर्तमान याचा 7वा अध्याय आणि त्याची 1 ते 9 वचनं आपण बघूया काय आहे योहान. तर 1-2 प्रश्न येतील. मी लवकर सोडेल, काळजी करू नका. उपवास आहे आणि उपवास समयामध्ये जास्त वेळ बोलायचं नाही हे मलाही ठाऊक आहे. तर योहानाबद्दल कोणीतरी एखादी गोष्ट सांगा मला, एखादी माहिती सांगा. सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम. योहान, एखादी माहिती? हा, ओके. अजून एक सांगा. प्रभू येशू ख्रिस्ताचा आवडता शिष्य हा एकमेव शिष्य असा आहे का हा 92 वर्ष जगला. हा एकमेव शिष्य असा आहे का यानं शुभवर्तमान लिहिलं, यानं 3 पत्र लिहिली आणि यानं प्रगटीकरण लिहिलं. देव कृपाळू आहे या योहान या शब्दाचा. गॉड इज ग्रेशियस. खूप सुंदर योहानाचं पहिलं पत्र, दुसरं पत्र त्यानं लिहिलं आणि तो त्या पत्रामध्ये सांगतो का आम्ही त्याला पाहिलं, आम्ही त्याला ओळखलं, आम्ही त्याला चाचवलं. म्हणजे देव कसा आहे हे योहान त्याच्या पत्रामधून आम्हाला शिकवतो. आणि जेव्हा पाहतो तो म्हणतो प्रीती या विषयावर योहान लिहितो. हा योहान जो आहे हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या संपर्कामध्ये असताना, प्रभूबरोबर असताना खूप रागीट स्वभावाचा होता. वाईस वर्षा उदाहरण बघा, रागीट माणूस प्रेमाबद्दल लिहितोय, प्रीतीबद्दल लिहितोय, परंतु प्रभू येशू ख्रिस्तावर खूप प्रेम करतात. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं देखील वधस्तंभावर असताना आपल्या आईची जबाबदारी कोणावर सोपवली? या योहानावर सोपवली. या योहानानं प्रभू येशू ख्रिस्तचं स्वर्गारोहण झाल्यानंतर 12 वर्ष मरियबाईचा सांभाळ केला आणि तिच्याकडनं खूप चांगल्या चांगल्या उत्तम गोष्टी मरियबाईकडनं तो शिकला योहान.
आणि योहान हा असा आहे का हा येशूचं बालपण दाखवत नाही, मागील लोक दाखवत नाही, जन्म दाखवत नाही, मरिया दाखवत नाही, योसेफ दाखवत नाही, बेथलेहमचा जन्म दाखवत नाही. हा डायरेक्ट त्या विषयाला हात घालतो. शब्द देही जातो, तो डायरेक्ट शुभवर्तमानाला सुरुवात करतो. त्याला बाकीच्या कुठल्या गोष्टींमध्ये टाकायच्या नव्हत्या असं नाही, परंतु त्याने डायरेक्ट देवाचा पुत्र दाखवलेला आहे. पण येशू ख्रिस्त काय करतो, येशूनं काय केलं, येशूने काय कार्य केली, आणि हा योहान ती गोष्ट शिकवतो. त्याच्या शुभवर्तमानामधून दाखवतो का मी 7 विधानं जी त्यांनी दाखवलेली आहे, मी अब्राहमापूर्वी, मी पुनरुत्थान व जीवन, मी मेंढराचं दात, आणि 7 साक्षी तो सांगतो. पेत्र म्हणतो आपण ख्रिस्त आहात. अशा 7 साक्षी त्याच्या शुभवर्तमानामधून आम्हाला पाहावयास मिळतात. हा एकमेव शिष्य असा आहे का याचा वध झाला नाही, याचा मर्डर झाला नाही, याला कोणी मारलं नाही. हा 92 वर्ष जगला, इफिसमध्ये राहिला, आणि मग त्याचा मृत्यू झाला आहे, नैसर्गिक मृत्यू. 92 इयर्स ओल्ड होऊन योहान वारलेला आम्ही पाहतो. प्रभू येशू ख्रिस्ताचं शुभवर्तमान लिहिताना त्यांनी ती गोष्ट इतक्या प्रखरतेने मांडलेली आहे. आणि त्या शुभवर्तमानामधून आम्हाला ती एक गोष्ट समजते का आम्ही आमच्या आईवडिलांचा सन्मान कसा करायचा आणि आम्ही आमच्या आईवडिलांना सांभाळायचं कसं. म्हणून जेव्हा आम्ही 10 आज्ञा पाहतो ना, तर त्या 10 आज्ञामध्ये एकच आज्ञा अशी आहे का जिला जर आणि तर आहे, अभिवचन असते. कुठली? तू आपल्या आई बाबाचा सन्मान करशील तर तू दीर्घायुष्य असतील. इफ अँड बट असलेली एकमेव आज्ञा, अभिवचन असलेली एकमेव आज्ञा. आणि योहान ती जगला. त्यानं त्याच्या येशूच्या आईचा सांभाळ, मरियबाईचा सांभाळ उत्तमरित्या प्रभू गेल्यावर 12 वर्ष केले. आणि हा जो योहान होता, हा जो योहान यानं नंतर प्रगटीकरण लिहिलं 5 बेटावर. जेव्हा आम्ही त्याचं पत्र वाचतो, प्रगटीकरण वाचतो, योहानाचं शुभवर्तमान वाचतो, आणि त्याचं एक खासियत आहे का तो त्याच्या चमत्काराला, प्रभूच्या चमत्काराला कधीही तो चमत्कार म्हणत नाही योहान. बाकी म्हणतोय चमत्कार म्हणतो, लूक चमत्कार म्हणतो, मार्क चमत्कार म्हणतो, परंतु प्रभू योहान काय म्हणतो? चिन्ह. काना गावी येते त्याने त्याच्या कार्याचा प्रारंभ करून या चिन्हाचा प्रारंभ केला. आणि त्याला ती गोष्ट दाखवायची होती का प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये कशासाठी आला, का आला, त्याच्या येण्याचं कारण काय. त्याचा जन्म ज्यावेळेस झाला त्यावेळेस त्याने स्वर्गीय सुख सोडून या जगी तो आला पापी लोकांसाठी, आणि त्याचं दुसरं जे येणं आहे ते धार्मिक लोकांसाठी. प्रभू येशू ख्रिस्ताचं शुभवर्तमान या योहानानं लिहिलं. जेव्हा आम्ही पाहतो त्यावेळेस या शुभवर्तमानाची महती आम्हाला कळते आणि किती सुंदर त्यानं लिहिलेलं आहे. आणि जेव्हा आम्ही पाहतो का पहिलंच वचन, यानंतर येशू गालिलामध्ये फिरू लागला. प्रभू येशू ख्रिस्ताला फिरता सुवार्तिक देखील म्हटलेला. देवाचं वचन गावोगावी सांगत फिरत होता. मग तो गालिल प्रांत असो, इतुरिया प्रांत असो, यरुशलेम असो, वेगवेगळ्या ठिकाणी तो जाऊन देवाचं वचन सांगत होता. पश्चाताप करा कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. आजारांना तो बरे करत होता. आणि हे त्याचं काम होतं. ते काम करण्यासाठी पित्याने त्याला या जगामध्ये पाठवलं. कुठल्याही कार्यामध्ये त्याने कुठल्याही गोष्टीची कसूर केलेली नाही. 3.5 वर्षामध्ये त्याला याचं कार्य कंप्लीट करायचं होतं, त्याला माहिती होतं. आणि म्हणून तो ते काम करत असताना तो या यरुशलेमेमध्ये येत असतो. आणि यरुशलेममध्ये प्रभू येशू ख्रिस्त 3 सणांसाठी नेहमी येत असतो. आणि जेव्हा आम्ही पाहतो का यहुद्यांचा मंडपाचा सण जवळ आला, आम्ही काही शुभवर्तमानामध्ये ऐकतो. मग यहुद्यांचा वलांडण सण. हे जे यहुदी लोक होते, या लोकांनी 7 सण नित्य नियमाने ते पाळत असत. त्या 4 सणांची परिपूर्ती प्रभू येशू ख्रिस्तानं केलेली. आणि 3 जे सण आहेत ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनावेळी होणार. याचे 4ही सण ज्यावेळेस यांनी पाळले त्यावेळेस
तो होता वलांडत सण, बेखमीर भाकरीचा सण, प्रथम फळाचा सण, 7 सप्तकाचा सण. हे त्याच्या पहिल्या येण्यानं प्रभू येशू ख्रिस्तानं ते साजरे केलेले आहे. आणि ज्यावेळेस त्याचं दुसरं आगमन होईल, द्वितीय आगमन येशू ख्रिस्ताचं होईल, त्यावेळेस तो तुताऱ्याचा सण, हा मंडपाचा सण आणि प्रायश्चित्त सण. तुताऱ्याचं म्हणजे आद्य दिव्यदूतांच्या वाणीसह देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू ख्रिस्त या भूतलावर उतरेल. तो सण इंग्लिशमध्ये त्याला ट्रम्पेट म्हटलेलं. तो सण प्रभू येशू ख्रिस्त 3 सण त्याच्या द्वितीय आगमना वेळेस तो पाहणार आहे. सुंदर टायटल आहे या शास्त्रपाठाचं, येशू आणि त्याचे भाऊ, त्याचे बंधू. प्रभू येशू ख्रिस्ताला त्याचे जे भाऊ होते, प्रभू येशू ख्रिस्त एकटा मरियापासून पवित्र आत्म्याने गर्भी झाले. त्याचे जे बाकीचे होते तो योसेफ आणि मरिया या दोघांचे ते पुत्र होते. परंतु त्यांनी कधीही प्रभूला मानलं नाही, कधी प्रभूला त्यांनी स्वीकारलं नाही, कधी प्रभूला त्यांनी मान्यता दिली नाही. प्रभूला नेहमी ते चिडवत असत, त्याला अवहेलना त्याची करत असत. परंतु प्रभूनं कधीही त्यांची अवहेलना केली नाही, त्यांना कुठल्याही प्रकारचा प्रभू त्यांना बोललेला नाही. आणि मंडपाचा सण साजरा करण्यासाठी ज्यावेळेस यहुदी लोक यरुशलेममध्ये जमले, त्यावेळेस गर्दी यरुशलेममध्ये आजूबाजूचे सर्व प्रांत, ते राजधानीचं शहर होतं. आणि राजधानीच्या शहरामध्ये म्हणजे यरुशलेममध्ये इतकी अफाट आणि प्रचंड गर्दी होत असत. त्यावेळेस त्याचे भाऊ त्याला म्हणाले, जा तिथं आणि तिथं तुझे चिन्ह दाखव, तुझं चमत्कार दाखव. त्यांची इच्छा होती, कोणाची? त्याच्या भावांची, तर त्याने यरुशलेममध्ये चमत्कार करावे, म्हणजे यांना दाखवायला का येशू त्याचं राज्य. परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्याचं राज्य जगिक राज्य स्थापन करण्यासाठी नव्हता आला, तर त्याला आध्यात्मिक राज्य त्याला स्थापन करण्यासाठी प्रभू येशू या जगी आला. आणि म्हणून त्याचे भाऊ म्हणतात, जेव्हा आम्ही 6वा अध्याय वाचतो, त्याचं 66वा अध्याय, कितीतरी शिष्य त्याला सोडून गेले होते. आज आम्ही प्रभू बरोबर आहोत. 40 दिवस उपवास, त्यानंतर आमची धार्मिकता ती तितकीच मर्यादित. मी कोणालाही क्रिटिसाइज करत नाही, मला कोणालाही बोलायचं. नित्य नियमाने आम्हाला हा ख्रिस्त गाजवायचा आहे. म्हणून मी नेहमी माझ्या संदेशामध्ये ती एक गोष्ट प्रामुख्याने सांगत असतो, सैतान फुल टाईम काम करत आहे, आम्ही पार्ट टाईम ख्रिस्ती असू नये. तो फुल टाईम काम करणारा सैतान आम्ही पार्ट टाईम करणाऱ्याला केव्हाही हरवू शकतो. त्याला हरवण्यासाठी देवाचं वचन आमच्याकडे पाहिजे, आणि म्हणून आम्ही फुल टाईम काम करणार असतो. हालेलुया. सर्व आहेत माझ्याबरोबर? जास्त त्रास व्हायला लागला का सांगा, तुम्ही हातवर केला मी समजून द्या. हालेलुया. देवाचं गौरव असं. त्यांनी सांगितलं की तू जाऊन चमत्कार कर, चिन्ह दाखव. परंतु माझ्या देवाच्या असं होमाची मंडळी मी तुम्हाला सांगू इच्छितो, प्रभू येशू ख्रिस्तानं कधीही कोणाची ऑर्डर मानली. एकाच व्यक्तीची ऑर्डर मानत होता, तो म्हणजे त्याचा पिता, देवपिता. आणि म्हणून जेव्हा आम्ही याच शुभवर्तमानाचा 2रा अध्याय वाचतो, तेव्हा त्याला लग्नाचं इन्व्हिटेशन होतं आणि द्राक्षरस भरपूर होता. का संपला? म्हणून मी म्हटलं थोडंसं तुम्ही उत्तरं देत राहा. द्राक्षरस संपला, त्याची आई त्याच्याकडे आली आणि त्याला म्हणाली का द्राक्षरस आमचं धार्मिक पण संपलेलं आहे. आमची धार्मिकता 40 दिवसापूर्वी आहे का, याचं आत्मपरीक्षण करण्याची संधी देवानं यावर्षी देखील आम्हाला दिली. तो म्हणतो, बाई तुझा आणि माझा काय संबंध? त्याच्या भावांना तो म्हणतो, अजून माझा समय आला नाही. तुझा आणि माझा काय संबंध? जेव्हा आम्ही वाचतो तुझा आणि माझा काय संबंध, प्रभूची वेळ अजून आली नव्हती. त्याला केवळ आणि केवळ त्याला त्याच्या देवपित्याची ऑर्डर मागायची, बाकी दुसरं कोणाचंही त्याला ऐकायचं. ती सांगत आहे तर हा जे सांगेल ते करा. त्याचे भाऊ पुन्हा त्याला डिवसतात का जाऊन तू चिन्ह कर, चमत्कार कर, दाखव. आज आम्हाला देवाची इच्छा समजून घ्यायची. म्हणून तो संत पौल जेव्हा म्हणतो ना का देवाची सर्वोत्तम ग्रहणीय इच्छा काय आहे ती तुम्ही समजून घ्या. आमच्या प्रार्थनेच्या बकेट लिस्ट मानाच्या यादीसारख्या असतात. तर देवाची इच्छा काय आहे तुम्ही इतरांसाठी मागा म्हणजे तो तुम्हाला देईल.
तुम्हाला मागायची गरज पडत नाही, परंतु आमच्या प्रार्थनेची यादी इतकी मोठी असते आणि इतकी आमची बरोबर प्रार्थना असते. म्हणून तो दावीद म्हणतो, हे देवा मी तुला रचून प्रार्थना सादर करेन. सिस्टमॅटिक काहीतरी आहे. आमचा देव जो आहे तो शिस्तीचा देव आहे. आणि म्हणून आम्हाला आमच्या देवाची इच्छा समजून घेणं गरजेचं आहे का त्याची इच्छा काय आहे. कधी कधी आम्ही स्वतः म्हणतो का नाही बाबा आज मला बाहेर जायचं नव्हतं, मला सतसत विवेक बुद्धी मिळाली. ख्रिस्ती माणसांनी कधीच म्हणू नका सतसत विवेक बुद्धी मिळाली. मला त्या पवित्र आत्म्यानं लीड केलं का जाऊ नको, करू नको, थांब. मी जर स्वतःला ख्रिस्ती म्हणतो ना, त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला आणि त्याच्या भावांनी त्याचा स्वीकार केला नाही. जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना त्यानं त्याची मुलं होण्याचा अधिकार दिला, तितक्यांना देवाचा आत्मा चालवतो, तितक्यांचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्यात झाला. हे देवाचं वचन आहे. टाइमिंग ख्रिस्ती होऊ नका, मी नेहमी सांगतो. तेवढ्यापुरतं तेवढी धार्मिकता नको. नाही तर देवाचं वचन आम्हाला माहिती आहे का, मग आमची धार्मिकता घाणेरड्या चिंधीसारखी. कदापि तसं आम्ही नसावं. आमचं ख्रिस्ती पण या कंपाऊंडच्या बाहेर सोमवार ते शनिवार इथं आम्ही येतो, हे आमचं धर्माचरण. मला या जगाला ख्रिस्त दाखवायचं आहे, मला या जगाला येशू दाखवायचा आहे, मला या जगाला प्रभू दाखवायचा आहे. मग मी कशा प्रकारे दाखवतो, त्याची इच्छा काय आहे. उत्तम शंभराचा दाखवा आम्ही पाहतो. देवाची जी इच्छा आहे ती समजण्यासाठी आधी मला देवाचं वचन समजलं पाहिजे, देवाचं वचन कळलं पाहिजे का मी देवाशी काय बोलतो, कसं बोलतो. स्तोत्र 69 आणि वचन 8 आपण आहे. कोणीतरी वाचा, कोणाला सापडलं तर. स्तोत्र Psalm 69 and verse 8. येस, थँक्यू. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या भावांना नवखा होता. कधीही त्यांनी त्याच्या भावाला विचारलं नाही, कधी त्याचा सन्मान केला नाही, मोठा होता म्हणून तरी नाही. आणि म्हणून आम्हाला देवाची इच्छा कळणं गरजेचं आहे. तो देवाचं वचन सांगत फिरत असत, तो देवाचं वचन बोलत असत, तो देवाचं वचन जगत असत. आज आम्हाला तेच करायचं. आणि असंच प्रभू फिरता सुवार्थी त्याला म्हटले ना, असंच तो बसला असताना शिष्य त्याच्याकडे आले, त्याला म्हटले का प्रभू तुझं आई आणि तुझं भाऊ बाहेर आले. आज तुम्ही देवाचं वचन ऐकताय, तुम्हाला सुद्धा ते वचन लागू आहे का जे माझं वचन ऐकतात पाळतात तोच माझा भाऊ आणि तीच माझी आई. असाच प्रभू संदेश देत होता. एक स्त्री उभी राहिली आणि म्हणाली का ज्या महिलेचं दूध, आईचं दूध पिलं ती धन्य. तो म्हणतो नाही, ज्यांनी देवाचं वचन ऐकलं ते धन्य. आज आम्हाला धन्य म्हटलेलं आहे. धन्य या शब्दाचा मराठी सोपा साधा अर्थ आशीर्वाद. जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. त्याला पाहण्याची ओढ, भूक, तहान आम्हाला लागली पाहिजे. नाही तर वचन आम्हाला एकदम प्रॉपर माहिती. हरिणी जशी माहिती आहे मला, तुम्ही फुटफुटली तरी मला कळत. देवाने जगावड एवढी मला माहिती आहे. 3 योहान 3:14, 3:17, 3:21. ठराविक ख्रिस्ती नाही व्हायचं आहे आम्हाला, पार्ट टाईम ख्रिस्ती नाही व्हायचं आहे आम्हाला. ते ख्रिस्ती व्हायचं आहे तर प्रभूने आम्हाला सांगितले जितक्यांमध्ये आम्ही मोडतो. रस्त्या पलीकडच्या रस्त्यावर जाणारे नाही, आम्ही जेवढे बसलेलो आहे ना तितके. जितक्यांनी त्याच्या नावावर विश्वास ठेवला तितक्यांना त्यानं त्याची मुलं होण्याचा अधिकार दिला. अख्ख्या जगामध्ये, देशामध्ये एकच देव, तो तुमच्याकडे माझ्याकडे आहे. अख्खं जग देवाकडे होतं. आम्हाला एवढा मोठा बहुमान दिला आहे त्याची लेकरं होण्याचा. याच्यापेक्षा मोठं पद आम्हाला काही नाही, याच्यापेक्षा मोठा सन्मान आम्हाला काही नाही, याच्यापेक्षा मोठी गोष्ट आमच्या आयुष्यामध्ये नाही. परंतु आज आम्ही टायमिंग ख्रिस्ती होत आहे. म्हणून जेव्हा आम्ही शुभवर्तमान वाचतो तेव्हा त्या शुभवर्तमानामध्ये तो माळी म्हणतो, महाराज इसको रहने दो, मी अजून याला 3 वर्ष ठेवतो, याला खत घालतो, पाणी घालतो, नाही जर चालला, नाही जर फळ आलं तर आम्ही याला कापून अग्नीत टाकतो. करोना संपवून 4 वर्ष झालेले, आम्ही किती फळ घेतो.
तो आमची मध्यस्थी आजही करत, आजही पित्याकडे तो आमची मध्यस्थी करत. राहू दे देवा राकेश शिंदेला या जगामध्ये, नाही फळ दिलं का उचलून टाकायचं. आज आम्ही आमच्या देवाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा ठेवतो. मंडपाचा सण, वलांडणाचा सण, बेखमीर भाकरीचा सण, पुनर्स्थापनेचा सण, बेखमीर भाकरीचा सण, प्रायश्चित्ताचा सण, कन्हण्याच्या नादाचा सण. जेव्हा तुम्ही लेवी 23 वाचता त्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी कळून येईल. काय सण कशाला आम्हाला पाळायला लावलं. आज आम्ही आनंदाने नाताळ साजरा करतो, आज आम्ही आनंदाने पुनरुत्थान साजरा करतो, आनंदाने हे सर्व सण जे आम्हाला दिले ते आम्ही पाळतो. परंतु देवाची सर्वोत्तम ग्रहणी इच्छा काय आहे ते आम्ही समजून घेण्याकडे थोडंसं दुर्लक्ष करतो. माझा देव मला काय सांगत आहे, देवाचं वचन मला काय शिकवत आहे. आणि तो म्हणतो तुम्ही वचन ऐकणार. प्रकटीकरण जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा पहिल्याच अध्यायात म्हटलेले, ऐकणारे, बोलणारे, पाळणारे धन्य. आणि आम्ही ऐकलं तरी धन्य, वाचलं तरी धन्य, पाळलं तर त्याहून धन्य. वचन नुसते ऐकणारे असू नका, आचरणामध्ये आणणारे असा. या जगाला आम्हाला ख्रिस्त दाखवायचं आहे, या जगाला आम्हाला ख्रिस्त सांगायचं आहे, या जगाला आम्हाला ख्रिस्त वाटायचं आहे. काय आहे येशू ख्रिस्त, कशासाठी आहे, का आमच्यासाठी आलेलं आहे, हे फक्त ह्या पिरियडपुरतं तुम्ही समजून घेऊ नका. उपवास समय आला त्यावेळेसच 365 दिवस काय माझा देव, कसा आहे माझा देव, काय माझा देव मला सांगत आहे. अजून माझी वेळ आली नाही. काय देवाची सर्वोत्तम ग्रहणी इच्छा, कोणासाठी आम्ही प्रार्थना करतो, कशासाठी आम्ही प्रार्थना करतो, देवाचं वचन आम्ही कोणासाठी वाचतो. ज्यावेळेस याच्यातलं मर्म मला कळेल त्याच वेळेस मी माझ्या घरच्यांना सांगू शकतो, त्याच वेळेस मी माझ्या शेजाऱ्याला सांगू शकतो, त्याच वेळेस मी माझ्या गल्लीतल्या लोकांना सांगू शकतो. वर्षामध्ये 3 वेळा तुम्हाला संधी येते देवाचं वचन सांगण्यापेक्षा देवाची सुवार्ता सांगते. नाताळ आहे, नवीन वर्ष आहे, आणि अजून पुनरुत्थानाचा सण. आम्ही गुड फ्रायडे उत्तम शुक्रवार म्हणतो, काय का लोक म्हणतो तुम्हाला गुड फ्रायडे सुखाचं जाऊ. तेव्हा तुम्हाला सांगायची संधी काय, व्हॉट इज गुड. आमच्यासाठी देव किती ग्रेशियस आहे, आमच्यासाठी तो किती कृपाळू आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही चर्चला जाणार, ज्यावेळेस तुम्ही मंदिरामध्ये येणार, ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करणार, ज्यावेळेस तुमच्या घरात प्रार्थना होणार, त्यावेळेस तुम्हाला ती सुवार्ता शुभवर्तमान सांगण्याची संधी आहे. आणि एवढं केल्यानंतर जर एखादा शेजारचा माणूस जेव्हा तुम्हाला म्हणेल ना, अंकल आज प्रेयर को जा रहे, तो इतना प्रेयर चर्च में मेरे लिए बच्चे के लिए करना, माझ्या मुलासाठी करा, तो आजारी, तेव्हा तुम्ही समजून घ्या तुमची धार्मिकता तुमच्या पुढे चालली. मेरे लड़के का कधी इंटरव्ह्यू आहे, उसके लिए प्रेयर करना, तेव्हा तुम्ही समजून घ्या आमची धार्मिकता आमच्या पुढे चालली. मला माझा देव समजण्यासाठी मला देवाचं वचन समजणं पाहिजे. त्याची इच्छा काय आहे, तो काय मागत आहे, तो कशासाठी बोलत आहे, तो का सांगत आहे, आणि त्याची म्हणून तो पाऊल म्हणतो. अमोनिक सरांनी आता हे वाचलं, रोम करत होतं, जे करावं ते मी करू नये त्याची इच्छा आहे. परंतु आम्ही काय करतो, जे करावं नाही तेच मी करतो, आणि जे करू नये तेच माझ्या हातून घडतं. जे करायला पाहिजे ते मी करत नाही. सकाळीच ऑफिसला जाताना उशीर थोडा जरी झाला तरीसुद्धा आम्ही कॅलेंडरचं वचन वाचून चर्चा करतो. आमची धार्मिकता टाइमिंग नको आहे, कारण आमच्या देवाला आमच्यासाठी वधस्तंभावरती अनमोल रक्त होतं. त्या रक्ताच्या शिरकावर आम्ही पापमुक्त झालेलो आहोत. तो देव आहे, तो माझा देव आहे, तो माझा येशू आहे. आणि त्याची सर्वोत्तम ग्रहणी इच्छा हीच आहे की आम्ही देवाचं वचन ऐकावं, त्याच्या इच्छेप्रमाणे चालावं. त्याने काय आज्ञा दिलेले आहे, काय त्याने आम्हाला नियम लावून दिले, काय त्याने विधी लावून दिले. टाईमिंग तेवढ्यापुरतं चर्चला येणं ही धार्मिकता नाही. मी तुम्हाला नाही बोलत, मी सांगतो. माझा देव माझ्यासाठी जर महत्कृत्य करू शकतो, माझा देव जर माझ्यासाठी अद्भुत कृत्य करू शकतो, तर तो माझ्याकडनं काहीतरी त्याची एक्सपेक्टेशन आहेच, काहीतरी तो माझ्याकडनं अपेक्षा करतो. मी कसं असावं, या जगाला मी काय असावं, तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची काय सत्कर्म आहे ते मला कळायला पाहिजे. तेव्हाच मी या जगाला दाखवू शकतो. तुम्ही जगाचा प्रकाश मीठ का, काय माझा प्रकाश आहे, काय मी देवाला सांगत आहे, काय मी देवाशी बोलत आहे, काय आहे दया, काय आहे कळवळा, कशासाठी तो त्या गोष्टी आम्हाला शिकवतो, सांगतो. त्याचं शुभवर्तमानामधून, त्याच्या प्रत्येक गोष्टीमधून
आम्हाला त्याची ऑर्डर शिवाय कोणाची ऑर्डर पाळायची. जसं त्याने देवपितेची ऑर्डर पाळली तसं आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताची आज्ञा पाळायची. देवावर प्रीती करणं म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणं. जो प्रीती करतो तो देवामध्ये राहतो आणि देव त्याच्यामध्ये राहतो. माझ्या देवाच्या प्रिय लेकरांनो, सर्व रोमांची मंडळी, तुम्ही फार आध्यात्मिक पावरफुल मला माहिती आहे. मी 11 महिने तुमच्याबरोबर राहतो. मला माझा देव कळायला पाहिजे, मला माझा येशू कळायला पाहिजे, मला माझा येशूवा कळायला पाहिजे. त्याच वेळेस मी माझी धार्मिकता, माझं धर्माचरण करू शकतो, त्या जगाला ख्रिस्त दाखवू शकतो, शुभवर्तमान सांगू शकतो. खूप सोपा अर्थ आहे गॉस्पल. मी मागच्याच पण तुम्हाला सांगितलं, ग्रीक वर्ड आहे, परंतु तो शब्द असा आहे गॉडस्पेल, म्हणजे त्याच्यातून तो शब्द पुढे निघाला गॉस्पल, शुभवर्तमान, शुभवार्ता, येशूची शुभवार्ता. म्हणून जेव्हा तुम्ही शुभवर्तमान वाचतात तेव्हा संत योहानानं लिहिलेलं प्रभू येशू ख्रिस्ताचं शुभवर्तमान. संत योहानानं शुभवर्तमान नाही, संत मार्कानं लिहिलेलं प्रभू येशू ख्रिस्ताचं शुभवर्तमान. गॉस्पल ओनली वन, शुभवर्तमान एकच आहे, शुभवर्तमान कार 4 आहे. म्हणून वाचताना तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्या. पवित्रशास्त्र आम्ही जेव्हा वाचतो आणि मग आणि नंतर यापुढे या शब्दांना खूप वेटेज आहे. आणि मग म्हणजे काय झालंय मागं, यापुढे, यानंतर येशू गालीला झाला, यानंतर म्हणजे काहीतरी छोटे छोटे शब्द आहे. आणि मग नंतर यापुढे या शब्दांना पवित्र शास्त्रामध्ये खूप वेटेज आहे. आणि म्हणून जेव्हा पवित्र शास्त्र वाचताना ती गोष्ट देवाला सांगा तर मला तुझं वचन समजण्यासाठी ज्ञान मिळेल. मी माझ्या बुद्धिमत्तेवर अवलंबून नसावं तर मी देवाच्या सामर्थ्यावर अवलंबून नसावं. संत मत्तयानं लिहिलेलं प्रभू येशू ख्रिस्ताचं शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि त्याच्या पहिल्या ओळीपासून पवित्र शुभवर्तमान असणार. शुभवर्तमान एकच, शुभवर्तमानकार 4, मत्तय, मार्क, लूक, योहान. जेव्हा आम्हाला देवाचं वचन समजत त्यावेळेस आम्ही देवाच्या वचनाची फोड करून सांगू शकतो. आणि म्हणून जेव्हा आम्ही शुभवर्तमान वाचतो त्यावेळेस ती गोष्ट कळते. जेव्हा पावलाचं पत्र वाचतात आणि पावलाकडे लोक येतात आणि सांगतात तुमच्याकडे काही देवाचं वचन असेल तर सांगा, उसकोही संदेश बोलाय, उसकोही प्रीचिंग बोलाय. तेच आहे देवाचं वचन. काय आहे ते वचन? असं आहे मज्जा तंतू हेदून जाणार. त्याला दुधारी तलवार म्हणताय. मी जर सांगतो ना तर मला पहिले ते लागणार हाताला, मग ते तुम्हाला लागणार. म्हणून त्याला म्हटलं देवाचं वचन सक्रिय दुधारी तलवार. दुधारी तलवार म्हणजे बोथ साईड त्याला धार आहे. जसं मी तुम्हाला सांगत तसं ते मलाही लागेल. म्हणून आम्हाला ती गोष्ट प्रामुख्याने कळलं पाहिजे. माझा देव आपल्या भावावर प्रीती करणं, आपल्या दुःखित भावाची समजूत काढणं मोठं शहर जिंकलं. म्हणून येशू आणि त्याचे बंधू या शुभवर्तमानाचं टायटल. म्हणून देवाची इच्छा, देवाचं वचन, देवाची आज्ञा काय आहे हे आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. आपण प्रार्थना करू. पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने. पवित्र बाबा, प्रेम प्रभू, प्रत्येक पद धन्यवाद देतो आणि खरं देतो. जे करावं ते आम्ही करत नाही याबद्दल तू आम्हाला मनापासून क्षमा कर देव. कारण क्षमाशील देव आहेस आणि देव बाप्पा, म्हणूनच तुला आमचा राग कमी येतो आणि म्हणूनच तुला पवित्र शास्त्रामध्ये मंद क्रोध देव म्हटलेला आहे. हो प्रेमळ बाप्पा, तुझी सर्वोत्तम ग्रहणी इच्छा समजून घेण्याची सुबुद्धी तू आम्हाला दे. तुझं वचन ऐकण्यासाठी आमचे कान, आमचं अंतःकरण आज सुचलेलं असावं. जे वचन आम्ही आता ऐकलं प्रेमळ बाप्पा ते आम्ही कानाने ऐकलं, आमच्या अंतःकरणामध्ये ते व्यवस्थित देवावर रुजलं जावं. पवित्र आत्म्याने त्याची उत्तमरित्या मळणी व्हावी आणि कोणते 30 पट, कोणते 60 पट आणि कोणते 1000 पट पीक यावं यासाठी प्रभू प्रयत्नशील असावं. लहानशी प्रार्थना ताळणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गोड नावाला